हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण एकदम भन्नाट अशी रेसिपी करणार आहे। त्याच्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ अगदी स्किप न करता बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेलच आणि मी पण तुम्हाला लवकरच सांगेल। आणि इथे बघा, एक शिमला मिरची घ्यायची आहे आपल्याला आणि शिमला मिरचीला छान असं धुवून घ्यायचं आणि बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे, जसं की मी करत आहे तसंच। आणि नंतर कांदा घ्यायचा आहे, टोमॅटो सुद्धा घ्यायचा आहे आणि सांबार घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता आपले शिमला मिरची ना कट करून झालेली आहे। तर मी इथे अर्धीच शिमला मिरची कट करून घेतलेली आहे, अर्धी तशीच ठेवलेली आहे। टोमॅटो ऑलरेडी कट करून मी एका पातेल्यामध्ये टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला ना कांदा कापून घ्यायचा आहे। तुम्हाला मी एक टिप्स सांगते, जर तुमचा कांदा कापताना तुमच्या डोळ्याला पाणी येत असेल तर एक सांगते मी, हे कांदे असे कट करून पाण्यामध्ये ठेवायचे किंवा अगदीच बारीक बारीक कांदे कट करून घ्यायचे। तुम्हाला मी दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायचे। तर मी आधी सगळ्या कांद्याला अर्धा अर्धा करून ठेवत आहे, पाण्यामध्ये वगैरे मी तर टाकत नाही आहे, पण तुम्ही नक्की टाकून बघा। आणि इथे मी सगळे कांदे कट करून घेतलेले आहे अर्धे अर्धे, आणि आता ना त्याला छान अशी बारीक बारीक स्लाइस करून घेणार आहे, उभे आणि आडवे। तसं केल्याने ना बिलकुल आपल्या डोळ्यामध्ये पाणी येत नाही। तुम्ही हवं तर एकदा ट्राय सुद्धा करून बघा आणि मग मला नंतर कमेंट करून नक्की सांगा। परत एकदा सांगते, एकदम बारीक बारीक असं कांदे कापून घ्यायचे आहे, मी समोर तुम्हाला दाखवतेच। तर इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी चाकूने किती बारीक असे कट करून घेत आहे। अशाच पद्धतीने तुम्हाला ना कांदे कट करायचे आहे आणि डोळ्याला ना पाणी बिलकुल येणार नाही आहे। तर बघू शकता एवढे बारीक करायचे आहे, म्हणजे पाणी येणार नाही बिलकुल। तर मी तुम्हाला सांगूनच देते, मी करणार आहे छान अशी ऑमलेटची रेसिपी। तर त्याच्यासाठी तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा अगदी शेवटपर्यंत। जर तुमचं ऑमलेट एकदम कौसू वास येत असेल केल्यावर किंवा खाल्ल्यावर, तर तसा वास वगैरे काही येणार नाही। तुम्ही फक्त या पद्धतीने करून बघा। त्याच्यासाठीच मी हे सगळं करून घेत आहे, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची आणि समोर बघा मी पूर्ण काय काय साहित्य टाकते, ज्याच्यासाठी आपला ऑमलेट एकदम भारी झालं पाहिजे। तर ह्या पद्धतीने मी सगळे कांदे कापून घेते आता। तर मी ना आता तुम्हाला जवळून दाखवते, इथे किती छान असे बारीक बारीक कांदे कापून घेतलेले आहे। आता जो पातेला होता ना त्याच्यामध्ये टोमॅटो, शिमला मिरची टाकून घेतलेली आहे आणि हा जो कांदा आहे ना बारीक बारीक कट केलेला, तो सुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे आणि नंतर ना याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता एवढं भारी ऑमलेट होते ना, तुम्ही या पद्धतीने करून बघा फक्त, आणि मग मला म्हणा की खूप भारी ऑमलेट झालेला आहे। तसंच आता आपण याच्यामध्ये लसणाचा पेस्ट टाकून घेऊया। हवं तर तुम्ही अद्रकसुद्धा घेऊ शकता, पण अद्रक घेतल्याने कुठेतरी खाल्ल्यावर ना आपल्याला डिस्टर्ब होते, म्हणजे ते अद्रकची टेस्ट आली ना थोडं वेगळंच वाटते। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता। आता याच्यामध्ये भरपूर असं कोथिंबीर टाकून घेऊया आणि नंतर ना याच्यावरती आपल्याला तिखट, मीठ, हळदसुद्धा ॲड करून घ्यायची आहे, तर ते सुद्धा टाकून घेऊया। आणि हिरवी मिरची मी टाकलेली आहे याच्यामध्ये थोडीशी, ऑप्शन आहे, दोन्हीतून एक टाकू शकता किंवा दोन्हीही टाकलं तरी चालेल। मी तिखट टाकून घेतलेला आहे। तसंच आता इथे ना आपल्याला हळदसुद्धा ॲड करून घ्यायची आहे आणि नंतर ना याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। तर बघू शकता आता मी इथे ना मीठसुद्धा ॲड करून घेत आहे आणि नंतर ना आपल्याला याच्यामध्ये अंडे फोडून टाकून घ्यायचे आहे। हवं तर तुम्ही आधी ना अंडे टाकून घ्याल आणि नंतर जे आपण ह्याच्यामध्ये सगळं काही टाकलं, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, सांबार, हे नंतरून टाकलं तरी चालेल, पण मी इथे आधी हे टाकून घेतलेलं आहे सगळं, कांदा वगैरे। नंतर आता टोमॅटो फोडून अंडे फोडून याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला। त्याच्या आधी इथे ना थोडासा काळा मसालासुद्धा ॲड करून घेतलेला आहे, ऑप्शनल आहे पण खूप भारी लागते। तुम्ही टाकूसुद्धा शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल, पण इथे मी टाकून घेतलेला आहे। आणि आता टाकणार आहे याच्यामध्ये अंडे फोडून। तर याच्यामध्ये छान एवढ्या
मसाल्यामध्ये ना आपल्याला 5 ते 7 अंडे बसू शकते आणि मग आपण कमी जास्त ॲडजस्ट करू शकतो। तर आता आपण टाकून घेऊया याच्यामध्ये अंडे। बघा फ्रेंड्स, इथे मी ना एक एक करून सगळे अंडे ना फोडून घेऊन याच्यामध्ये टाकून घेत आहे आणि ह्या प्रकारे ना तुम्ही ऑमलेट करून बघा, खूप छान लागते, खूप म्हणजे खूप भारी लागते। कोणी कोणी नुसतं अंडं तव्यावरती टाकते आणि त्याच्यावरतून तिखट मीठ टाकते, ते पण छानच लागते, पण त्याच्यापेक्षा दुप्पट चव ह्या ऑमलेटची आहे। म्हणजे ह्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप खूप जास्त आवडेल। आणि आपल्याला हलकं फुलकं नॉनव्हेज खायचं असेल, अंडा भुर्जी खायची पण ते करू नाही वाटत, तर आपण हे असं ऑमलेट करून खाऊ शकतो। पोळीसोबत छान लागते आणि नॉर्मल खातो म्हटलं तरी छान लागते आणि शेजवान चटणीसोबतसुद्धा खूप भारी लागते। आणि आता आपल्याला ना हे सगळं बॅटर ना मिक्स करून घ्यायचं आहे छान असं। तर बघा, सगळं मसाला तिखट वगैरे छान याला लागलं पाहिजे आणि याच्यामध्ये ना आपल्याला परत 1 ते 2 अंडे आरामात बसू शकते आणि याचे ऑमलेट ना 10 ऑमलेट होईल, म्हणजे छोटे छोटे। आणि जर मोठे मोठे करतो म्हटलं तर छान 5 ते 7 होईल। तर माझे 5 ते 7 झाले, मी 10 म्हणजे मोठे मोठे केले त्याच्यामुळे। तर आता इथे मी तवा ठेवून घेतलेला आहे आणि तव्याला छान तापू द्यायचं आहे। तवा तापल्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि बघा, 1 चम्मच हे जे बॅटर आहे ते ॲड करून घ्यायचं आहे आणि असं करून घ्यायचं आहे। आणि हा तवा ना स्पेशली ऑमलेटचाच आहे, जेणेकरून याच्यावरती छान असं ऑमलेट होते। आणि आपल्याला बघू शकता किती मोठं करायचं आहे ते आपण करू शकतो आणि एकदम बी पातळमध्ये केलं तर ते तुटून जाण्याची भीती असते। तर बघा, मी असं छान असं पसरवत आहे आणि बघू शकता फ्रेंड्स, दिसायलाच किती भारी दिसत आहे आणि खायलासुद्धा एकदम भारी लागत होतं। तर तुम्हीसुद्धा ना ह्या पद्धतीचं ऑमलेट नक्की ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे मी ना सगळे ऑमलेट करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते। आणि बघा, आता ना आपल्याला ना छान असं सरी त्याने पलटवून घ्यायचं आहे। आधी ना काटाला असं हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे, म्हणजे ते मोकळं होऊन जाते। तर इथे एकदम हळूवारपणे पलटवून घ्यायचं आहे, नाही तर तुटून जाण्याची भीती असते। तर बघा, मी इथे पलटवून घेतलेलं आहे आणि परत ना वरतून आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। इथे गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि ऑमलेटला ना जास्त गॅस नकोच असते, कारण की ते लवकर भाजून जातात किंवा जळून जातात। त्याच्यामुळे नॉर्मल किंवा मीडियम गॅसवरती ना आपण ह्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, आपलं ना ऑमलेट हे रेडी झालेलं आहे। खूप भारी, म्हणजे खूप भारी हे ऑमलेट लागते। ह्या पद्धतीने करून बघा आणि छान असं तव्यावरती ना प्रेस करून याला ना शिजवून घ्यायचं आहे। तर बघा, आपलं हे ऑमलेट एक रेडी झालेलं आहे। तर फ्रेंड्स, इथे बघा, मी एक साधा ऑमलेट केला आणि आता ब्रेड ऑमलेट करून घेणार आहे, चीज ब्रेड ऑमलेट। तर याच्यासाठी मी ना हे बघा, हे टाकून घेतलेलं आहे बॅटर आणि आता जे सँडविच ब्रेड असते ना ते याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि पलटवून परत ना दुसऱ्या साईडने ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे त्या साईडला छान असं ऑमलेट लागून जाते। हवं तर ना वरतून तुम्ही परत बॅटर टाकू शकता, पण मी इथे बॅटर टाकलेलं नाही, थोडंसं टाकणार आहे, पण म्हणजे एकदम भारी, म्हणजे जास्तसुद्धा टाकू शकता। मी ते थोडंच टाकून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही चीज पण टाकू शकता। आणि बघा फ्रेंड्स, आता यालासुद्धा ना एकदम हळूवारपणे आणि म्हणजे व्यवस्थित पलटवून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे यालासुद्धा मी पलटवून घेतलेले आहे, तेल टाकून घ्यायचं आहे। इथे मी 2 प्रकारचे ऑमलेट केलेलं आहे, एक साधा ऑमलेट आणि एक ब्रेड ऑमलेट केलेला आहे। तर खूप भारी लागते। तर तुम्ही ना नक्की ह्या पद्धतीने करून बघा फ्रेंड्स, तुम्हाला खूप जास्त आवडेल। तर फ्रेंड्स, इथे बघा, आपलं ब्रेड ऑमलेट रेडी झालेलं आहे आणि आता आपण चीज ब्रेड ऑमलेट करणार आहे। त्याच्यासाठी सुद्धा मी इथे तव्यावरती छान बॅटर टाकून घेतलेलं आहे, त्याला स्प्रेड करत आहे आणि आता सेम प्रोसेस करायची आहे, फक्त याच्यामध्ये चीज ॲड करायचं आहे। तर इथे बघा, मी छान असं स्प्रेड करून घेत आहे, जेवढं पसरवता येईल तेवढं पसरवून घ्यायचं आहे। आणि आता आपल्याला जो ब्रेड आहे ना तो याच्यामध्ये ठेवून घ्यायचा आहे। त्याच्या आधी मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे भरपूर असं,
तर बघा इथे मी जे चीजचा स्लाइस आहे ना ते स्लाइस आधी ठेवून घेतली आणि त्याच्यावरती ना मी थोडंसं बॅटर टाकून घेतलेलं आहे आणि हे बघा इथे छान असं परत ना मी सँडविच ब्रेड ठेवून घेतला, त्याच्यावरती मी परत भरपूर असं ऑमलेटचं बॅटर टाकून घेतलेली आहे आणि आता हा सुद्धा ऑमलेट आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि कमीच गॅस ठेवायचा आहे. जास्त गॅस ठेवाल तर म्हणजे ते जळून जाण्याची किंवा करपून जाण्याची भीती असते. तर आता आपल्याला ना तेल टाकून घ्यायचं आहे परत आणि छान असं त्याला कमी गॅसवरती शिजू द्यायचं आहे. आता आपल्याला पलटवून सुद्धा घ्यायचं आहे. तर बघा मी इथे छान असं सरिताच्या सहाय्याने याला दाबून घेत आहे आणि याला ना खूप हळूवारपणे फिरवून घ्यावं लागते, नाहीतर हे तुटून जायची भीती असते. तर बघा इथे छान असं फिरवून घेतलेलं आहे मी, थोडंसं म्हणजे करपलेलं आहे. तर बघा आपलं हे सुद्धा ऑमलेट रेडी झालेलं आहे. तर बघा फ्रेंड्स, हे चीज ब्रेड ऑमलेट आहे आणि याच्यातच साधा ऑमलेटसुद्धा आहे. सॉस घेतलेला आहे, तुम्ही शेजवान चटणीसुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारची आपली ही एकाच बॅटरमध्ये 3 प्रकारचे ऑमलेट रेडी झालेले आहे. खूप भारी लागते फ्रेंड्स, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. एक साधा ऑमलेट, चीज ब्रेड ऑमलेट आणि ब्रेड ऑमलेट अशा प्रकारे आपण एकाच बॅटरमध्ये 3 प्रकारचे ऑमलेट करून घेतलेले आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये छान छान लेकरांना दुपारच्या वेळी असं करून देऊ शकता. तर चीज ब्रेड ऑमलेट एवढं भारी दिसत आहे ना फ्रेंड्स, खायला पण खूप भारी झालं होतं. तर तुम्ही बघून अंदाजा लावू शकत असाल की किती छान झालेलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया, बाय.